हॅलो फ्रेंड्स. तर स्वागत करतो मी तुमचं MK SSS सॉच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल जसं आपण हिंदू न्यूजपेपर एनालिसिस सुरू केलं होतं. आज आपण दुसरा दिवस आहे एनालिसिस पाहताना. तर आजची पहिली न्यूज काय सांगितली, की इलेक्शन कमिशन डिस्क्रिशन ड्युरिंग SIR इज नॉट अनरेग्युलेटेड ऑथॉरिटी, सेज सुप्रीम कोर्ट. बरोबर? तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काम काय येतं आपलं? सगळ्यात पहिली एक गोष्ट येते आपल्यासाठी एक्झामसाठी महत्त्वाची, इलेक्शन कमिशन. बरोबर? आता इलेक्शन कमिशनसाठी आपण एक्झामसाठी काय प्रिपेअर करू शकतो? सर्वात पहिली म्हणजे इलेक्शन कमिशन ही जी बॉडी आहे, ती कॉन्स्टिट्यूशनल आहे का स्टॅट्युटरी आहे? जर कॉन्स्टिट्यूशनल आहे, तर ती कोणत्या आर्टिकलमध्ये आहे? त्याच्यानंतर मग त्याचं स्ट्रक्चर काय आहे? त्याच्यामध्ये मेंबर्स किती असतात? त्यांची अपॉइंटमेंट झाली, त्यांची निवृत्ती झाली, जर त्यांना इम्पीच करायचं असेल, त्यांना काढायचं असेल, त्यासाठी कोणत्या-कोणत्या गोष्टी लागतात? त्याच्यानंतर त्यांना सिलेक्ट करताना कोणते-कोणते क्रायटेरियावर आपण चेक करतो? त्याच्यानंतर जर ती ऑटोनॉमस बॉडी असेल किंवा मग त्यांना कोणत्या-कोणत्या कायद्याअंतर्गत त्यांना पॉवर मिळतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात. जसं की याच्यामध्ये दिलेलं आहे, की अ, however the contested that subsection 3 of section 21 of the 1950 act allow the election commission to travel beyond the prescribed limits to revise electoral rolls as long as the reasons were recorded and the proceedings were fair and just. म्हणजे 1950 चा जो ऍक्ट आहे इलेक्शन कमिशन साठी महत्वाचा आहे का? मग तो ऍक्ट कोणता आहे? मग ह्या गोष्टी आपल्याला एक्झामसाठी पाहायच्या. त्याचबरोबर आपल्याला दुसरी गोष्ट काय पाहायची आहे? स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. SIR म्हणजे काय? SIR ही गोष्ट काय आहे? त्याच्यामध्ये ती इलेक्शन कमिशनशी कशी रिलेटेड आहे? त्याच्यानंतर आपली इलेक्शन सिस्टम आहे त्याच्याशी कशी रिलेटेड आहे? ती अप्लाय केल्यानंतर आपल्या भारताची जी इलेक्शन सिस्टम आहे, त्याच्यामध्ये काय बदल होणार आहेत? चांगले होणार आहेत, वाईट होणार आहेत, मग त्याच्यामध्ये चॅलेंजेस कोणते कोणते येतात हे आपल्याला पाहायचं. पुढचं आहे, जसं काल सांगितलं होतं, की UPSC प्रश्न विचारताना पेपरमध्ये जे फोटो येतात त्याचा सुद्धा आधार घेते. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की जे फार्मर्स आहेत, ते न्यूली प्लांटेड पॅडी फील्डमधून चालले आहेत, बरोबर? आता ह्याच्यामध्ये आपल्या कामाची गोष्ट कोणती होती? पॅडी फील्ड. आणि दुसरी गोष्ट कोणती होती? हे जो फोटो आहे तो गुवाहाटी आसाममधला आहे. मग आता पॅडी दिलंय, मग परत आपल्या इथं काम काय बनतं? की ह्याचं सर्वात जास्त प्रोडक्शन भारतात होतं का? जगात कुठं होतं? आणि भारताचा नंबर त्याच्यामध्ये कितवा येतो? त्याच्यामध्ये भारतामध्ये मग कोणत्या स्टेटमध्ये सर्वात जास्त होतं? जर इथं गुवाहाटी आणि आसाम दिलंय, तर मग आसामचा याच्यामध्ये कितवा नंबर आहे? किती प्रोडक्शन होतं? या सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं कोणती गोष्ट आहे? द ल्युअर ऑफ डेंजर. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री होत आहे. त्याच्यामध्ये काय-काय प्रॉब्लेम्स येतात. आता ड्रग्सची जी आहे त्याच्यानंतर ती कुठून येतात? आपल्याला पाहायचं कसं? आता याच्यामध्ये सांगितले, की व्हाईल गांजा इज मोस्टली ट्रॅफिक फ्रॉम ओडिशा अँड सिंथेटिक ड्रग्स आर मेनली सोर्स फ्रॉम बेंगळुरू अँड दिल्ली. मग आपल्याला जे वाटायचं, की जे ड्रग्स वगैरे येतात, बाहेरून येतात, ते फक्त समुद्र किनाऱ्यावरून, बंदरातून वगैरे येतात. पण याच्यामध्ये असं आहे का? नाही. इथं दिल्ली सुद्धा येते. बरोबर? मग आता ह्या ड्रग्सचा जो इश्यू आहे, तो आपल्याला कुठं कसा-कसा प्रॉब्लेम देतो? मग आता ही सोसायटी ॲज अ सोसायटी वाईज किती प्रॉब्लेम देतो? की जसं ड्रग्सच्या विळख्यामध्ये अडकून आपला पूर्ण जो तरुण समाज आहे, युवक आहे, तो सर्व वाईट वळणाला लागतो आणि आपला जो यूथ आहे, इंडियाची जी मेन पॉवर सांगितली जाते डेव्हलपिंग कंट्री, की ज्याच्यामुळे 50% पेक्षा जास्त आपली पॉप्युलेशन ही यूथ आहे. त्याच्यामुळे त्याला पोटेन्शियल भरपूर आहे इंडियामध्ये. तिथं प्रॉब्लेम तयार होतात. त्याच्यानंतर मग हे जे सोसायटीचा प्रॉब्लेम अजून दुसरं कोणतं होतं, हे यूथ जेव्हा ड्रग्सच्या जाळ्यात अडकतात, त्याच्यानंतर मग ते क्राईम्स सुद्धा करायला लागतात. हे एक इश्यू होतं. त्याचबरोबर हे जे ड्रग्ज येतात, हे जर बाहेरून येत असतील मेजरली, तर ही गोष्ट आपल्या इंटरनल सिक्युरिटीसाठी खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. की मग ती बाहेरून येतात कसं काय? त्याच्यानंतर त्याचं पेमेंट होतं कसं? मग त्याच्यामध्ये आपल्या करन्सीचे इश्यू झाले, त्याच्यानंतर क्रॉस बॉर्डर झाली. मग ही जी क्रॉस बॉर्डरनी जे येतात ड्रग्स, त्याचाच वापर करून क्रॉस बॉर्डर टेररिझम झालं. बाकीची सुद्धा इल्लीगल ट्रॅफिकिंग होऊ शकते. त्याच्यामुळे हा जो इश्यू आहे आपल्यासाठी सोसायटी आणि इंटरनल सिक्युरिटीसाठी खूप महत्त्वाचा आहे. पुढं काय सांगितलं, की मल्टी डिसिप्लिनरी टीम ऑफ एक्सपर्ट्स टू डिफाईन अराउंडीज. आता आपल्याला माहिती आहे रिसेंटमध्येच इश्यू झाला होता अरावलीचा, बरोबर? तर मग त्याच्यानंतर कोर्टाने स्टे सुद्धा दिला होता त्या ऑर्डरवरती, की एक ऑर्डर दिली होती, की 100 मीटरपेक्षा कमी असतील, त्यांना आपण अरावलीचे पर्वत म्हणणार नाहीत. त्याच्यानंतर कोर्टाने त्याला स्टे दिला. तर आता काय सांगितलंय, की एक मल्टी डिसिप्लिनरी टीम असेल, जी अरावलीला डिफाईन करेल. आता याच्यामध्ये आपल्या एक्झामसाठी कामाचं काय? तर अरावलीचं जे आहे, अरावली हा पर्वत, त्याची जिओग्राफी काय? मग त्याचा स्ट्रेच कुठून कुठपर्यंत आहे? त्याच्यानंतर कोणते-कोणते स्टेट्समधून ती जाते?
बरोबर. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नॅशनल पार्क्स, वाईल्ड लाईफ सँच्युरीज वगैरे काही आहे का? हे गोष्टी पाहायच्या आहेत. कोणते मेजर ॲनिमल्स आहेत किंवा जसं टायगर रिझर्व्हज वगैरे झाले. असे कोणते ॲनिमलसाठी स्पेसिफिक ॲनिमलसाठी कन्झर्वेशन पार्क वगैरे आहे का तिथं? त्याच्यानंतर अरावलीचं आपल्या आयुष्यात किंवा काय-काय महत्त्व आहे? जसं अरावलीचं सांगितलं जातं, की अरावलीमुळे जे पावसाचं पाणी येतं, ते प्रॉपरली जमिनीमध्ये साचतं. त्याच्यामुळे जे ग्राउंड वॉटर आहे, ते रिस्टोअर होत राहतं. ज्याचा दिल्लीचं जे लोकांसाठी पाण्याचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होतं त्याच्यामुळं. त्याचबरोबर अरावलीमुळं काय होतं, की थार डेझर्ट जे डेझर्टिफिकेशन असतं, त्याला आळा घालतं अरावली. मग आता ती गोष्ट झाली. मग अरावलीचं 2 गोष्टी अजून कोणत्या येतात, की एक तर डेझर्टिफिकेशन. डेझर्टिफिकेशन कसं रोखतं? त्याच्यामुळे मग डेझर्टिफिकेशन काय असतं, कसं असतं, ह्या गोष्टी आपल्यासाठी पाहायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट काय झालं, की ग्राउंड वॉटरसाठी हेल्प करतं. बरोबर? मग हे झाले मेन्ससाठी कामाच्या गोष्टी आणि हे झालं प्रीसाठी कामाच्या गोष्टी. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय सांगितलाय, की स्टॅलिन राइट्स टू एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर फॉर रिलीज ऑफ तामिळनाडू फिशरमॅन इन लंकन कस्टडी. बरोबर? आपल्याला माहिती आहे, की तामिळनाडू आणि श्रीलंका हे जवळ-जवळ पडतात. बरोबर? यांच्यामधून मग आपल्याला पाहायचं जिओग्राफिकली हे जो सी रूट आहे, याला काय नाव आहे? तर ह्याला आपण म्हणतो, की पाल स्ट्रेट. बरोबर? जसं आपल्याला माहिती की प्रत्येक देशाला एक त्याची प्रत्येक देशाची जी समुद्र असते त्याच्यामध्ये 12 नॉटिकल माइल्स पर्यंत ही त्यांची बाउंड्री समजली जाते. त्याच्यानंतर अजून काही डिस्टन्स असतं. मग त्याच्यानंतर काही डिस्टन्स पर्यंत तुम्ही फिशिंग करू शकता. मग इंडिया आणि श्रीलंका एकदम जवळ-जवळ आहे. ते डिस्टन्स मर्ज होते एकमेकांमध्ये. तर मग त्याच्यामुळं मग इंडिया आणि श्रीलंका मध्ये काही एग्रीमेंट्स झाले होते. की त्याच्यामुळं की हा एरिया आमचा असेल, हा एरिया तुमचा असेल. या एरियामध्ये आम्ही फिशिंग करू, या एरियामध्ये तुम्ही करू. त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये एक इश्यू सुद्धा समोर आला होता मागच्या वर्षी, कचाथिऊ आयलंड म्हणून. तर 1974 मध्ये जे एग्रीमेंट झालं होतं इंडिया श्रीलंकामध्ये, त्याच्यामध्ये एरिया जो होता ते डिमार्केट केले होते. तर त्याच्यामधून कच्चाथीऊ जे आयलंड होतं, ते श्रीलंकेला दिलं होतं इंडियाने. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, की इंडियाचे जे फिशरमॅन वगैरे असतील, ते या आयलंडच्या जे चर्च वगैरे असेल, ते फेस्टिव्हलसाठी जाऊ शकतात. पण याच्या अराउंड वगैरे तुम्ही फिशिंग नाही करू शकत. मग हे एग्रीमेंट वगैरेमुळं काय होतं, की श्रीलंका जी आहे, ती त्यांच्या एरियामध्ये जर इंडियन फिशरमन गेले, तर इल्लीगली आलेत म्हणून त्यांना अरेस्ट करतं. मग आता आपल्याला पाहायचं काय याच्यामध्ये, की ही जी इल्लीगल असं म्हणून आपण जे पकडतो, आपण त्यांचे फिशरमॅन पकडतो, ते आपले पकडतात. तर त्यांना सोडवण्यासाठी काही ॲग्रीमेंट आहेत का? काही रूल्स बनवले गेलेले आहेत का? काही सिस्टम आहे का? ती गोष्ट आपल्याला पाहायची आहे. बरोबर? पुढं ज्युडिशियल रिमूव्हल टफ लॉ विथ लूपहोल. बरोबर? आता आपल्याला याच्यामध्ये काय पाहायचंय, की ज्युडिशियरी जी आहे आपली, मग सगळ्यात बेसिक पासून. तर आपली ज्युडिशियरी जी इंटिग्रेटेड ज्युडिशियरी आपण म्हणतो, की सुप्रीम कोर्ट त्याच्या अंडर हाय कोर्ट्स येणार, वेगवेगळ्या स्टेट्सचे त्याच्या अंडर लोअर कोर्ट्स वगैरे येणार. मग त्याच्यामध्ये मग ज्युडिशियरीची अपॉइंटमेंट कशी होती, त्याच्यामध्ये किती जजेस असतात ते झालं. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली पॉइंट काय सांगितलाय, की इंडिया ब्लॉक जो आहे काँग्रेस लेड, त्यांनी एक जी.आर. स्वामीनाथन, मद्रास हायकोर्टमध्ये जे जी.आर. स्वामीनाथन म्हणून हायकोर्ट जज आहेत, त्यांच्या रिमूव्हलसाठी एक पेटिशन त्यांच्या रिमूव्हलसाठी ओम बिर्ला जे आहेत आपले लोकसभा सभापती, त्यांच्याकडे एक नोटीस ऑफ मोशन त्यांनी सबमिट केलेलं. बरोबर. मग आता आपल्याला पाहायचंय, की जर आपल्याला हायकोर्टचे किंवा सुप्रीम कोर्टचे जजेस असतील, त्यांच्या इम्पिचमेंटसाठी काय प्रोसेस आहे? कशी प्रोसेस आहे? मग ती जी प्रोसेस आहे, ती कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेली आहे, की कायद्याद्वारे तयार केलेली आहे? ही गोष्ट आपल्याला पाहायची. त्याच्यानंतर हे झालं प्रीसाठीचं. त्याच्यानंतर मेनसाठी कसं पाहणार आपण या गोष्टीला, की हे इम्पीच करताना काय प्रॉब्लेम्स येतात? ती सिस्टम कशी आहे? किती इफेक्टिव्ह आहे? त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चॅलेंजेस काय? त्याच्यामध्ये अजून काय उपाय केले जाऊ शकतात? बरोबर? तर पुढचा पॉइंट काय आपला? लोअरिंग द एज ऑफ ज्युव्हेनॅलिटी फॉर क्राईम्स इज अ स्टेप बॅक. तर आता आपल्याला माहिती आहे, की मेजरली कसं होतं, की 16 वर्ष वगैरे पर्यंत 16 ते 18 पर्यंत जे असतात, त्यांना आपण ज्युव्हेनाइल मारायचो आणि त्यांनी जर कोणता क्राईम केला, तर त्यांना डायरेक्टली जेल वगैरेमध्ये टाकण्याच्या आधी त्यांना ज्युव्हेनाइल सेंटर्स वगैरेमध्ये टाकायचे, बरोबर? मग त्याच्यानंतर 2025 मध्ये पार्लिमेंटनी काही हे पार्लिमेंटनी काही सुधारणा केल्या होत्या ॲक्टमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी 16 पर्यंत एज आणलं होतं त्याचं. आता नवीन एक प्रायव्हेट मेंबर्स बिल काय सांगते, की हे जे एज आहे ज्युव्हेनाइलचं, ते 16 वरून 14 वर्ष करा. हिनस क्राईमसाठी. मग हिनस क्राईमसाठी हे एज केलं, की त्यांना एक अडल्ट म्हणून ट्रीट केलं जाईल.
मग हिनस क्राईमसाठी जी मिनिमम जी शिक्षा असते ती 7 वर्षापासून लाईफ इम्प्रिझनमेंट पर्यंत असते. तर मग ते त्या शिक्षेसाठी पात्र होतात. पण आता रायटरचं काय म्हणणं आहे, की जेव्हा आपण असं करू, तर कसं असतं, की जेव्हा एखादं मूल असतं, त्याच्यामध्ये चेंज होण्याचे चान्सेस असतात अडल्ट होईपर्यंत. मग जर तुम्ही असं केलं त्या मुलांना एकदम जुव्हेनाईल पासून अडल्ट सिस्टममध्ये टाकलं, तर त्याचा जो चेंज होण्याची जी एक शक्यता होती, ती निघून जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं, की जेव्हा एखादं मूल किंवा कोणतीही व्यक्ती जेव्हा क्राईम करतं, तेव्हा त्या व्यक्तीच्याच विशेषण किंवा व्यक्तीच्या कॅरेक्टरिस्टिक्स बरोबर तो समाजाचाही काही दोष असतो. मग ह्या बाबतीत आपण काय करतोय ना, आपण सिस्टम न चेंज करता फक्तच ते इंडिव्हिज्युअलला आपण ट्रीट करतोय आणि फक्त इंडिव्हिज्युअलला शिक्षा देतोय. त्या पद्धतीमुळे काय होतंय, आपण समाजात सुधारणा करायचा प्रयत्न नाही करत आहे. आपण फक्त ते एक इंडिव्हिज्युअल. मग आपण क्राईमला नाही तर क्रिमिनलला आपण हे करतोय, ट्रीट करतोय. क्रिमिनलसाठीची सिस्टम सेट करतोय. त्याच्यामुळे लाँग टर्ममध्ये ही गोष्ट प्रॉब्लेमॅटिक असू शकते. त्याच्यामुळे ही कोणत्यासाठी? सोसायटीचा टॉपिक झाला, एथिक्सचा टॉपिक झाला. याच्यामध्ये हे इम्पोर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर व्हाय एआय इन्फ्रास्ट्रक्चर मॅटर्स मोर. बरोबर. आता आपल्याला माहिती की आपल्याला जे डे टू डे लाईफ आहे त्याच्यामध्ये एआय आता प्रॉपरली इंट्रोड्यूस झालेलं आहे. ते अजून एक्सपांड होत चाललंय आपल्यामध्ये. मग ह्याचाच विचार करून गव्हर्नमेंटनी रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिसेंट व्हाईट पेपर काढला होता, डेमोक्रेटायझिंग ऍक्सेस टू एआय इन्फ्रास्ट्रक्चर. बरोबर. त्याच्यामुळे आता हा इम्पॉर्टंट टॉपिक बनतो आपल्यासाठी. मग त्यांचं काय म्हणणं आहे, नॉर्मली कसं होतं, की जे मोठ्या-मोठ्या कंपन्या असतात, त्यांच्याकडे पैसा असतो, R&D साठी भरपूर खर्च करण्यासाठी क्षमता असते त्यांची. ते एकदम ॲडव्हान्स चिप्स तयार करतात, डेटा सेंटर्स उभा करतात. त्याच्यामुळे कसं होतं ना, एकदम खूप कमी लोकांच्या हातामध्ये एआय किंवा टेक्नॉलॉजी जी सत्ता असते ती एकवटते. याच्यामुळं मग बाकीचे जे लोकांवर असतात किंवा सरकारवरही एक निगेटिव्ह किंवा पॉवर जी असते ती त्यांच्या हातात कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळे त्यांचा जो असतो तो कमी होऊन जातो. मग गव्हर्नमेंट काय म्हणते, अशा वेळेस गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे, की असं नाही झालं पाहिजे, एक बॅलन्स तयार झाला पाहिजे. एक बॅलन्स तयार झाला पाहिजे, की ही जी टेक्नॉलॉजी असेल, ती गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये पण असेल आणि ती ॲडव्हान्स पण होत राहील. इम्प्रूव्ह पण करायचं आणि त्याचबरोबर इंडियाच्या बाबतीत एक गोष्ट कशी होती, की ही मेजरली जे आयटी फर्म्स वगैरे असतात, जसे Microsoft, Google वगैरे ह्या ज्या गोष्टी हे बाहेरच्या कंपन्या आहेत. त्याच्यामुळे मग आपण इंडियाने लॉ तर आणला, की इंडियाने आपण त्यांना हे पण करतो, की डेटा सेंटर भारतामध्ये ओपन करा. पण जी टेक्नॉलॉजी जी राहणार ती त्यांची राहणार. त्याच्यामुळे मग त्यांचा जो राहणार तो त्यांचा राहणार. त्याच्यानंतर ते त्यांच्या कंट्रीच्या लॉवर जास्त ऐकणार त्यांचं. त्याच्यामुळे हे आपल्या एक इंडियन सॉव्हरेनिटीसाठी आणि गव्हर्नन्ससाठी सुद्धा एक प्रॉब्लेमॅटिक आहे. बरोबर? मग त्याच्यासाठी इंडियाचं काय म्हणणं आहे, की हे जे एआय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एआय तर आपल्याला इन्क्लूड करूनच घ्यावं लागणार आपल्या आयुष्यामध्ये. त्याला काही ऑप्शन नाहीये. मग आपल्याला एआय स्वीकारायचं पण आहे. पण त्याचबरोबर ते जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते मेजरली इंडियन कंपनीजद्वारे आणि इंडियन लँडवरती असावं. जेणेकरून ते सिक्युअर असावं. आपला डेटा म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी. बरोबर? तर हे आपल्यासाठी सायन्स टेक झालं. त्याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटीसाठी सुद्धा महत्वाचं आहे. पुढचं काय? शुड करप्शन चार्जेस नीड प्रायर सँक्शन. बरोबर? आता याच्यामध्ये मेजरली कसं झालं, की एक टर्म आली आहे, की पब्लिक सर्व्हंट जे आहेत ना, तर करप्शन जे करणार पब्लिक सर्व्हंट, तर पब्लिक सर्व्हंटची डेफिनेशन काय? याच्यामध्ये आपल्याला पाहायची पब्लिक सर्व्हंटची डेफिनेशन काय दिली? पब्लिक सर्व्हंट इन्क्लूड्स एनी गव्हर्नमेंट और लोकल अथॉरिटी एम्प्लॉयी, एनी जज, एनी पर्सन हू होल्ड्स एन ऑफिस बाय व्हर्च्यू ऑफ व्हिच ही इज रिक्वायर्ड टू परफॉर्म अ पब्लिक ड्युटी एक्सेट्रा. आणि त्याच्यानंतर पब्लिक ड्युटी काय सांगितली त्यांनी? पब्लिक ड्युटी मीन्स अ ड्युटी इन द डिस्चार्ज ऑफ विच द गव्हर्नमेंट, द पब्लिक और द कम्युनिटी ॲट लार्ज हॅज अन इंटरेस्ट. बरोबर? मग ह्या बाबतीत त्यांनी करप्शन चार्जेस बद्दल सांगितलं. तर ह्या जो डेफिनेशन आहेत, या आपल्याला इम्पॉर्टंट असू शकतात. प्रीसाठी असे क्वेश्चन विचारू शकतात. कारण कसं होतं, की UPSC प्रीमध्ये पॉलिटीच्या बाबतीत असे डेफिनेशन विचारते. जेव्हा वाचताना ऑप्शन जेव्हा करतात, तेव्हा लँग्वेज वाईज किंवा लॉजिकली ते बरोबर वाटतात. पण एकदम करेक्ट टर्ममध्ये कॉन्स्टिट्यूशन म्हणा किंवा कायद्यामध्ये ज्या टर्म्स असतात प्रॉपरली दिलेल्या, त्याच ह्याच्यावरती क्वेश्चन किंवा त्याच ह्याच्यावरती आन्सर असतं. जे आपण मिस करतो. त्याच्यामुळे हे जे डेफिनेशन आहेत, ते एक्झामसाठी इम्पॉर्टंट. नंतर काय? व्हॉट इज बिहाइंड चायनाज लेटेस्ट मिलिटरी ड्रिल्स अराउंड तायवान. आता याच्यामध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय? तर त्याच्यानंतर चायना आणि तैवानचं लोकेशन आणि मेजरली तैवानचं लोकेशन.
तर मग आणि त्याच्यानंतर चायना आणि तैवानच्या मध्ये कोणतं स्ट्रेट आहे का, डायरेक्ट लँड बाउंड्री का कशी आहे, त्याच्यानंतर जर डिस्टन्स असेल समुद्राची वगैरे, तर तो कोणता स्ट्रेट आहे, काय आहे, ते झालं. त्याच्यानंतर इंडिया आणि तैवानचे रिलेशन्स काय आहेत, ते झालं आपलं IRCT GS2 मध्ये. तर तैवानचे आणि इंडियाचे रिलेशन्स काय, डायरेक्ट आपण इंडिया तैवानला रिकॉग्नाइज करतो का, नाही करत. त्याच्यानंतर जसं बाकीच्या कंट्रीची, चायनाची, युएसची एम्बॅसी आहे इंडियामध्ये, तसे तैवानची आहे का, नाहीये तर का नाहीये, या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायच्या. पुढचा टॉपिक आहे जेल्ड MP अमृतपाल 6 पॅरल टू अटेंड पार्लिमेंट. बरोबर. आता ह्याच्यामध्ये एक्झाम साठी काय महत्वाचं आहे, परोल. आता परोल का महत्वाचं आहे, 2021 मध्ये UPSC मध्ये PYQ होता बेलवरती. बरोबर. मग त्याचबरोबर परोलवरती सुद्धा क्वेश्चन बनतो की परोल म्हणजे काय असतं, त्याचा अधिकार कोणाकडे असतो, सेंटरकडे, स्टेटकडे, ती कोणत्या गोष्टींनी किंवा कोणत्या लॉनी ते गव्हर्न केलं जातं, या गोष्टी, त्याच्यामध्ये सिस्टीम कशी असते, किती दिवसाचा असतो, कोणत्या कोणत्या कारणांसाठी दिला जातो, या गोष्टी आपल्याला पाहायच्या. त्याच्यानंतर कॅबिनेट ओकेस 5,000 करोड इक्विटी इन्फ्युजन इंटू सिडबी. त्याच्यामध्ये एक्झामसाठी काय महत्वाचं आहे, सिडबी. तर सिडबी काय, सिडबी आपल्याला माहिती, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. बरोबर. तर मग सिडबी काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याचा रोल काय आहे, त्याच्यामध्ये त्याला अजून एक्सपांड केलं तर त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमीसाठी त्याचा रोल काय काय असू शकतो, जसं तो MSME ला जो आपला क्रेडिट अवेलेबल करून देण्यासाठी मदत करतो. तर मग MSMEचा रोल काय, MSME मध्ये मग MSME म्हणजे मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस. मग त्यांचं जे डिव्हिजन आहे ते मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस मध्ये का केले, कोणत्या टर्म्स वरती केले गेले. त्याच्यामध्ये आपण सांगतो की जर एवढ्या व्हॅल्युएशन पर्यंतची कंपनी असेल किंवा स्टार्टअप असेल तर त्याला मायक्रो म्हणणार, स्मॉल म्हणणार. मग ते व्हॅल्युएशन किती आहे, MSMEचा इंडियन इकॉनॉमीमध्ये किती रोल आहे, सिडबी त्याला ग्रो करण्यामध्ये काय हेल्प करतं. पुढचं रेज फोकस ऑन क्रिटिकल स्ट्रॅटेजिक मिनरल्स ऑफिशियल. बरोबर. आता याच्यामध्ये काय महत्वाचं पडतं, क्रिटिकल स्ट्रॅटेजिक मिनरल्स. बरोबर. आता हे अजून एक महत्वाचं का पडतं की 2025 मध्ये UPSC ने PYQ विचारला होता मिनरल्स वरती. त्याच्यानंतर इंडियाने रिसेंटली एक लिस्ट काढली होती की कोणते कोणते मिनरल्स स्ट्रॅटेजिकली इंडियासाठी इम्पॉर्टंट आहेत. मग त्याच्यामध्ये ते मिनरल्स कोणते कोणते ते पाहणं आपलं काम आहे. त्याचे जे रिझर्व्ह आहेत ते प्रॉपरली इंडियामध्ये आहेत का, किती आहेत, कोणत्या स्टेट्समध्ये जास्त आहेत. मग बरोबर त्याच्यामध्ये मग मायनिंग करावी लागणार आपल्याला. आता हे झाले प्री साठीचे पॉइंट्स झाले. आता मेन साठी पाहताना झालं की मायनिंग करावी लागणार. मग मायनिंग करताना त्याचे जंगलतोड करावी लागणार, वृक्षतोड होणार. जे तिथले लोकल्स असणार, ट्रायबल लोक, त्यांना हलवावं लागणार. मग ह्या ज्या गोष्टी असतात, हे जे चॅलेंजेस आहेत, त्यांना आपण कसं टॅकल करणार. मग एन्व्हायरमेंटमध्ये आणि इथिक्समध्ये की डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट याच्यामध्ये तुम्ही काय चूज करणार, या पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला मेन्समध्ये विचारले जाऊ शकतात. पुढचं आहे की मोझाम्बिकन राईट्स ऍक्टिव्हिस्ट गेट्स इंदिरा गांधी पीस प्राइज. बरोबर. आता याच्यामध्ये दोन गोष्टी, पहिली गोष्ट काय की मोझाम्बिक. मग याच्यामध्ये आपल्याला पाहिजे की मोझाम्बिकचं लोकेशन काय आहे. बरोबर. जसं आपण म्हणलं तसं त्याचे नेबरिंग कंट्रीज झालं, मग त्याला सी बाउंड्री आहे का नाहीये, इंडिया आणि मोझाम्बिकचे रिलेशन्स कसे आहेत ते पाहायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं की इंदिरा गांधी पीस प्राइज हे काय. बरोबर. मग त्याच्यामध्ये की कोणी लॉन्च केलं, कधी लॉन्च केलं, हे गव्हर्नमेंटद्वारे स्पॉन्सर्ड आहे की कोणती इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन करते, त्याचं स्वरूप काय असतं, कोणत्या बेसिसवरती हे प्राइस दिलं जातं, हे आपलं पाहायचंय. त्याच्यानंतर सिरियन गव्हर्नमेंट टेक्स कंट्रोल ऑफ कॅम्प हाऊसिंग फॅमिलीज इनटू IS ग्रुप. आता त्याच्यामध्ये आपल्यासाठी महत्वाचं काय, त्याच्यामध्ये एक दिलंय की अल होल कॅम्प. बरोबर. हे एक्झामसाठी महत्वाचं असू शकतं प्रीसाठी. बरोबर. जसं आपल्याला माहिती इस्रायल गाझामध्ये पण झालंय, टर्कीमध्ये पण प्रॉब्लेम झाले. मग त्या बाबतीत आपल्याला पेअर्स मध्ये क्वेश्चन विचारू शकतात की कॅम्प दिले जाऊ शकतात आणि ओळखा की कोणते पेअर्स बरोबर आहे. तर मग हे जे आहे अल होल कॅम्प, हे कुठं आहे, हे सिरियामध्ये आहे. ठीक आहे. तर अशाच न्यूजपेपर अनालिसिससाठी हिंदूच्या, आणि आपण लवकरच फायनान्शियल एक्सप्रेस वगैरे सुद्धा सुरू करणार आहोत. अशाच न्यूजपेपर अनालिसिससाठी स्पर्धा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.